जिला कलेक्टर शिल्पा शर्मा ने कहा कि हर घर तिरंगा यात्रा भावना को मजबूत करने में एक बड़ी मदद है। वे गुरुवार को शहर बीदर के नेहरू स्टेडियम में जिला प्रशासन, जिला पंचायत, कन्नड़ और संस्कृति विभाग, सूचना और जनसंपर्क विभाग, प्री यूनिवर्सिटी कॉलेज और स्कूल शिक्षा विभाग के संयुक्त तत्वावधान में तिरंगा यात्रा एकता पद यात्रा नामक कार्यक्रम को संबोधित कर रही थी। उन्होंने कहा कि स्वतंत्रता दिवस देश का सबसे बड़ा त्योहार है। यह हम सभी के लिए खुशी और उल्लास लेकर आता है। भारत दुनिया में अपनी एकता के लिए जाना जाता है। हमारे देश में कई धर्मों, जातियों, भाषाओं, संस्कृतियों, रीति रिवाजों और विचारधाराओं के लोग एकता के सूत्र में बंधे रहते हैं। सभी राष्ट्रों की शांति का प्रतीक हमारे बीदर जिले में देखा जा सकता है और इस जिले में शांति, भाईचारा और सह अस्तित्व देखा जा सकता है। आज हम देख सकते हैं कि बीदर जिले में एनीमिया बढ़ रहा है। इसीलिए जिला प्रशासन ने जिले के सभी सरकारी अस्पतालों में मुफ्त जांच और इलाज की व्यवस्था की है। इस अवसर पर जिला पंचायत के मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर गिरीश बडोली ने कहा कि यह बहुत खुशी की बात है कि सभी ने एकजुटता के साथ इस एकता पद यात्रा में भाग लिया और इस कार्यक्रम में भाग लेने के लिए सभी का धन्यवाद किया। भालकी रेमेड संस्थान के पूज्य गुरु बसवपट्ट देवरू ने कहा कि भारत एकता का दूसरा नाम है। हमारा देश सभी को प्यार और सम्मान देने वाला देश है और यह देश भक्तों का देश है जिन्होंने देश के लिए बलिदान दिया है। भालकी रेमेड संस्थान के पूज्य गुरु बसवपट्ट देवरू ने कहा कि भारत एकता का दूसरा नाम है। इससे पहले जिला कलेक्टर शिल्पा शर्मा ने मैलूर क्रॉस के पास कार्यक्रम को हरी झंडी दिखाकर रवाना किया और एकता यात्रा निकाली। यह यात्रा मैलूर क्रॉस से बमगोंडेश्वर सर्कल, भगत सिंह सर्कल, अंबेडकर सर्कल, जनरल करियप्पा सर्कल होते हुए नेहरू स्टेडियम पहुंची। कार्यक्रम में हजारों छात्र छात्राओं, विभिन्न धर्मों के नेताओं, विभागीय अधिकारियों और संगठनों के पदाधिकारियों ने भाग लिया और एकता यात्रा को सुंदर बनाया। कार्यक्रम में जिला पुलिस अधीक्षक प्रदीप गुंटी, अतिरिक्त उपायुक्त शिवानंद करारे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक चंद्रकांत पुजारी, महिला एवं बाल विकास विभाग के उप निर्देशक MS श्रीधर, सूचना एवं जनसंपर्क विभाग के सहायक निर्देशक मंजुनाथ सुलोली, कन्नड़ एवं संस्कृति विभाग के सहायक निर्देशक सिद्धराम शिंदे, जिला कन्नड़ साहित्य परिषद के अध्यक्ष सुरेश चंद शेट्टी, विजडम शिक्षण संस्था के अध्यक्ष मोहम्मद असीफुद्दीन, व्यवसायी मणिप्रीत सिंह, ज्ञानसुधा शिक्षण संस्था के अध्यक्ष पूर्णिमा जार्ज आदि उपस्थित थे। केपी न्यूज के कैमरामैन पपुराज का कवरेज। देश विदेश और सारे समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಭಾಗವಹಿಸಿ ಈ ಒಂದು ನಡಿಗೆ ತುಂಬಾ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಂದು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು ತಿಳಿಸಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಈ ತರನೇ ನಾವೆಲ್ಲ ಸಮುದಾಯವರು ಭಾವೈಕ್ಯತೆಯಿಂದ, ಏಕತೆಯಿಂದ ಬೆಳಿಬೇಕು, ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಬೆಳಿಬೇಕು. ಇದರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಪ್ರಗತಿ ಇದೆ. ಈ ತರನೇ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಏನ್ ಕರಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ, ಯೂನಿಟಿ ಇನ್ ಡೈವರ್ಸಿಟಿ. ಈ ತರ ನಮ್ಮ ದೇಶ ಸುಂದರ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಉಪಸ್ಥಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು 79ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು, ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಆತ್ಮೀಯ ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರೇ, ನಿಜಕ್ಕೂ ಭಾವೈಕ್ಯತೆ ನಡಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬಹುತೇಕ ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅದು ಭಾವೈಕ್ಯತೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಭಾರತದಲ್ಲಿದೆ. ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ರಾಷ್ಟ್ರ ಇದ್ರೆ ಅದು ನನ್ನ ಭಾರತ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಭಾರತ ಎಲ್ಲರನ್ನ 79ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ವಾಕಥಾನ್ ಅಂತ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬೀದರ್ದು ಎಲ್ಲ ಜನರು, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಈ ಮಾತನ್ನು ನಾವು ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಪ್ರೂವ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋಕ್ಕೆ. ಮತ್ತು ನಾನು 2 ಲೈನ್ಸ್ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದೆ, ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಕ್ಬಾಲ್ ಅವರು ಬರೆದಿದ್ರು, यूना और मिस और रूम सब मिट गए जहाँ से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे ज़मां हमारा. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. ಧನ್ಯವಾದ. ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ 79ಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನೋತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಂಧುಗಳೇ, ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾದಂಥ ಭಾವೈಕ್ಯತೆ ನಡಿಗೆ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತು, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆ, ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ತರ ಜೊತೆಗೆ ಅನೇಕ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜುಗಳಾಗ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವೈಕ್ಯತೆ ನಡಿಗೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾಳ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು
ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಮೈಲೂರು ಕ್ರಾಸ್ನಿಂದ ಆರಂಭ ಅಂತಂದರೆ ರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದಿಂದ ಆರಂಭವಾದಂಥ ಈ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಂತ ಶಿಲ್ಪಾ ಶರ್ಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಅನೇಕ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ನ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾಧಿಕಾರಿಗಳು, ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳು, ನಮ್ಮ ಬಾಲ್ಕೇಸಿಗಳು, ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿದರು, ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಸಮಾಜ, ಸಿಕ್ಕ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಒಟ್ಟಾರೆಗೆ ಬಂಧುಗಳು, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಏನು ಪುಕ್ಕಟ್ಟೆಯಾಗಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಇವರೆಲ್ಲರ ಹಿಂದಿನವರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಂದಿ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಅತ್ಯುತ್ತಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಇಡೀ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಅಭಿನಂದನೆ ಮತ್ತು ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.